आता ओबीसींकडूनही इशारा देण्यात येतोय। ओबीसी आरक्षणाला हात लावला तर ओबीसी पेटून उठतील असा इशारा ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी दिलाय। मनोज जरांगे यांना इशारा देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहुयात। महाविद्यालयामध्ये ओबीसी बचाव परिषद कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील अनेक राज्यातील विविध घटकातील जे पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। चंद्रपूरमधील जनता कॉलेज महाविद्यालयामध्ये हे आंदोलन सुरू आहे। जरांगे पाटील ओबीसी वर्सेस मराठा आरक्षण अशी ही एकूण पूर्ण स्पर्धा सुरू झालेली आहे। नेमके काय आहे आज ओबीसी परिषदचे कारण जाणून घेऊया। मला एक सांगा की काय आज परिषदेमध्ये झालेला आहे आणि काय परिषदेमध्ये हे करण्यात आले। सर्वप्रथम या ओबीसी बचाव परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जात समूहाचे ओबीसी प्रतिनिधी उपस्थित झाले। सर्व या ओबीसी बचाव परिषदेमध्ये सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला। कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या ओबीसी नेत्यावर त्यांनी जे द्वेषपूर्ण आणि धमकीचे जे त्यांचा सूर आहे त्याला या सभेमध्ये या परिषदेमध्ये सर्वानुमते त्या मनोज जरांगेचा निषेध केला। आणि त्याचबरोबर इतरही छगन भुजबळ साहेब असो किंवा इतर ओबीसी नेते असो यांच्याबद्दलच्या ज्या वक्तव्याबद्दल मनोज जरांगेचा सर्वानुमते निषेधच झाला आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।